नमस्कार. जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. निवेदनावर विजय मोरे, गणेश तायडे, संतोष खरे, आदिल खान, सचिन मोरे, बन्सी तायडे, योगेश मोरे, पृथ्वीराज मोरे, मोहित मोरे, सचिन मोरे, अनिल मोरे, सुनील बालेराव यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मित्रांनो, परभणी येथे झालेले घटनेच्या विटंबना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना याबद्दल आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी पहूर येथील सर्व आंबेडकर अनुयायी इथे जमलेलो आहोत. आम्ही पहूर पोलीस ठाणे येथे निवेदन दिलेलं आहे. परंतु मित्रांनो, जो घटनेची विटंबना करतो किंवा बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करतो, महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करतो, तो मनोरुग्ण कसा निघतो या गोष्टीची पहिले सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण जो बी शासन आपल्या मार्गाने त्याला दाखवून मनोरुग्ण दाखवून त्या घटनेची थातूरमातूर चौकशी करून घटना कुठेतरी लपवण्याचा दडपण्याचा प्रयत्न करते. अशा घटना वारंवार होत आहेत आणि पुढेही होतील. या व्हायला नको म्हणून आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. आणि भविष्यात जर कधी अशा घटना होत असतील तर आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, अशी आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे. मी गणेश तुकाराम तायडे, पहूर, तालुका जामनेर. परभणी येथे काही दिवसापूर्वी झालेल्या संविधान विटंबनेच्या घटनेनिषेधार्थ आणि सूर्यवंशी या व्यक्तीचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी व चौकशी करण्यासाठी आम्ही सगळे आंबेडकर अनुयायी पहूर परिसरातील पहूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी परभणी येथे झालेल्या संविधान विटंबने प्रकरणी जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची आंबेडकर अनुयायीची मागणी असून